अबे तर एक काम करा ना बे, माझ्या गाडीमध्ये डिझेल टाकून द्या, मस्त बड्यापैकी चिखल धरायला जा होते. ठीक आहे ना. काय म्हणता बे तुम्ही, जाऊन का चिखल धरा? अबे जाऊन तर चिखल धरा, नाही तर कोटीच नाही. या लेखाला शाळेत जा म्हणला तर शाळेत येणार जा. त्या बस स्टॉपच्या मागे जाऊन का नंगे फोटो पाहता का बे तुम्ही? काव करता बे तिथे जाऊन? बहीण मायला उद्याच्या दिवशी वाघ जर मला खाऊन टाकल तर केवढ्याची हो म्हणलू. सप्पा पैसा माय बापालाच भेटते, माले का भेटेल आंबा? नाही नाही, आंब्याची गुई. हुट. अबे काल तुम्ही नव्हत्या बापू. कोटी हे, काल तर मी आंबील पेऊन घरी झोपलो होतो बे. अबे मी तळ्याकडची गोष्ट म्हणत आहो. अंधारा विकाराचा काल तळ्याकड बे. अबे काल आमच्या मामाने मी गेलो होतो न रात्री तळ्याकड. रात्रीचे 8 वाजले होते. ते तेवढ्या रात्री काल उभे गेल्या. अबे आमच्या मामाला लागली होती संडास. माणसाला ताप येऊन जावा पण तेवढ्या रात्री संडास नाही यावा बे. हा, संडास लागली तर तुम्ही तळ्याकडे गेला, मग का झाला बे? आमचा मामा म्हणे, भाषा तो येथे बसून राहा गोट्यावर, मी जाऊन बसतो परसाकड. तर मी म्हणलो ठीक आहे मामा, म्हणलो मी ती बसून राहतो, तू परसाच्या जुडा मागं जाऊन बस. हा, तर आमचा मामा बसला बापू परसाच्या जुडा मागं. त्याच्या मागं होता मोठा भारी झुडूप. मग बे जसा आमचा मामा एक लेंडूक टाकल्या दर्शनी, जो झुडूप हालायला लागला का नाही आपल्या आपणच का बे. मी म्हणलो मामाले, मामा तू हगाले बसलास का बोर हलवत आहेस का म्हणलो. तसाच आमचा मामा पॅन्ट बिंट टाकून दिलं, तेहतीस न जो धाव धरलं का नाही. मी म्हणलो मामा काव झाला का? आमचा मामा म्हणे, भाषा तू आता काहीच बोलू नको म्हणे, मोठा जात डुकराचा करप आहे म्हणे, तू पर म्हणे पहिलं. तसा सांगल्या दर्शनी मी धावायला लागलो म्हणतेस. आता पावसाळ्याची ओली जमीन अन दान होती मुरमाची, जो माझा पाय घसरला ना मी गेलो घसरत. झूट नाही बोल बापू, अंधार पडला. हे येवाले मोठाले घसाटे गेले माझ्या डुंगनाले. तर मग बापू कसा बसा आलो मी घरी. मग बे मग का माझ्या बापाचे लक्ष पडली माझ्या पॅन्टाकर. माझा बाप म्हणे, अबे म्हणे मी तुला नवीन पॅन्टा घेऊन दिलू बे म्हणे, तू येते काच्या रेषा मारलाच बे म्हणे. माझा पॅन्ट सोडून पाहायला म्हणतस का नाही बापू? वा गौरवल्यावानी माझ्या ढुंगणाले 3 घसाटेच गेले बे. अबे म्हणून म्हणतो लेका, अंधारा विकाराचा पाण्या पावसाचा कोटी जवाचा नव्हे. मगाशीच मलम लावून आलो बे, अजून याक पडतच आहे. ना मामा काय म्हणते बे मग? फिरायला गेला बे कोटी हो का सकाळीच, धबधबा जाऊन पाहतो म्हणे. काही म्हण बे, पण पाण्या पावसाचा मस्त फिरूशा वाटते बे, आपणही जाऊ का बे? तुम्ही जेती म्हणाल ते येतो बे, पण जुडा झाडामध्ये नाही रे बाबा. अबे माले एक जबरदस्त प्लेस माहित आहे भाऊ. कोणता बे? अबे चिखलदरा किती जबरदस्त वाटते बे, गेला होतास का बे कधी? अबे कोटी बे नाही गेलो ना, म्हणूनच जाऊन म्हणता होते तर. अबे हो बे, मी नाही का एक दिवस स्टेटस पाहिलो मित्राचा, चिखलदरा जबरदस्त वाटला. पण त्याने कायच्यानं गेले तर बे तुझे मित्र वगैरे? हे त्याने तर याटवर गेले बे. अबे कसा आहे मित्रा, जाणारा बरोबर जाते, नाही जाणाऱ्याला फक्त बहाणे पाहिजे. येते असं नाही येते तसं नाही. तर पहा ना बे, करा ना प्लॅन, आपणही चालले जा होते. रुपेश भाऊची पिकअप तर आहेस ना बे? अबे हो ना, त्याच्या गाडीमध्ये डिझेल टाकून देऊन एक शब्द विचारून टाकायचा. अबे पण 3 जणांना कोटी जमणार आहे, 10 जण पाहिजे. कारण की डिझेल बिझेलले बहुत पैसे लागतात ना भाऊ, आपण 3 जण जर म्हणला तर बहुत पैसे लागतात. मग अन कसं आहे, जास्त लोक जर राहिले तर कमी द्यायला लागतात पैसे. अबे तर पहिलं एक काम करून ना, पोरा बाराले बोलवून टाकून इकडे, मग काय तर प्लॅन करून टाकाव. ते एकाला किती पडतात किती नाही, खाना खर्च वगैरे, डिझेल वगैरे नाही का. अबे हो, बोलवून टाका सर म्हणले. हो बे. हो थांब, पहिलं परशा भाऊलेच फोन लावा होते. अबे तुले 17 वेळा सांगून झाला, जिंदगीमध्ये काहीतरी कर. असं कसं याले बसून खाऊशा वाटते, अजिबात लेकाचा अंग नाही मांडे. कधीपर्यंत पासून बे तुले झाडून आम्ही बुडगे आता. तो डोंगरू मामा तुला किती वेळा सांगलं रे, आयटीआय कर म्हणून. भाजी शिजली असन तर जेवून टाकून चला नव. रिकामा खाणीन हगणी धंदा धर तू. तुला आम्ही काव सांगत आहो ना, तू का बोलत आहोस बे भाऊबुडीच्या? बरं राखणारे गावातल्या लोकांच्या घरी राहण्यापेक्षा 2 पैसे तरी भेटतील. नाही येते काव का फार्म भराचा आहे ग बाबा, पैसे दे. नाही येते काव का करतो ग बाबा, पैसे दे. असा धंदा करतोस का बे तू? पैसे का झाडाला लागतात का बे? या वर्षी जर कोण्या कामाला नाही जाशील ना, तुला नांगराले झुपतो पाय. नको नव. का नको नव? तू या वर्षी पाहशील बेटिया, मारीन गिरीन ना. हाजी मी तुम्हाला सांगून ठेवतो बा, याला 1 रुपया नाही द्यायचा खर्च आले.
याचा खानापिना बंद करा लागते आता, लगेच झाला लाड. बकरी आल्या जयवरी नाही बोला तयवरी डोसक्यावर चढते. अव अंधार पडला न आता तरी शिवा नको द्या. घराजवळच्या पोरीबारी मला का म्हणतील व. हो सारखा कष्ट करून टाकतस ना घरामध्ये तर तुला म्हणतात लोक. या लेखाला शाळेत जा म्हणला तर शाळेत ना जा. त्या बस स्टॉपच्या मागे जाऊन का नंगे फोटो पाहता का बी तुम्ही? काव करता बा तिथे जाऊन? अजी तुम्ही नाही का याचे चांगले चमडे काढा, मी धुतो ना वारवतो दोरीवर. अबे आम्ही तुमच्या वयाच्या असताना आमच्याकडे का होता बे? अबे आमच्या मायबाप आम्हाला 1 रुपया नव्हते देत बे. गुब्बीवर फाटल्या चड्ड्या लावून हिंडाचे म्हणतो आम्ही. तुला काहाची कमी करतो बे आम्ही? राहिले घर, खावाले भात, लावाले कपडे असताना नाटका करतस का बे तू? अबे तू लहानचा असताना तुला खांदावर धरून हिंडत होतो मी, मला पोरगा झाला म्हणून. भोशीच्या माले का माहीत बे तू डगरावून कानामध्ये मुच्छील म्हणून. फुकटच जलमलाय बकरा, यात लहानपणीच विकून टाकलेले परवडला असता. तू उद्यापासून माझ्या बरं दंडावर चल बे, नाही जर आला तू तर चाचकत नेतो पाय. दंडावर कायले गा? अबे वाहकार करायची आहे ना त्याले. अरे डॅडी एवढ्या मोठ्या ट्रॅक्टरी काहाले निघल्या? वाहकार करासाठीच होय ना. माझं कोणतं काम आहे ते? आंबा खाशीन यावर्षी ट्रॅक्टर करतो. तू पाय बरं नाही झुपून तुझं नांगराले तर ठीक आहे, मी दंडावर यासाठी तयार आहो. पण मला 500 रुपये रोजी लागन. अबे घरच्या दंडामध्ये याले का रोजी लागते का बे? बिझनेस मध्ये रिश्तेदारी नाही रे बापा. तर माझ्या बेटे तू आमच्या घरचा खाऊ नको. तू एकटा बिझनेस कर ना, एकटा खाय रांधून. या भोसच्याला चड्डी घ्यावाले पैसा नाही देवाचा. हे न तू आमच्या घरी नाही येवाचा बे. तू बिझनेस कर ना, बांध घर कोटी बांधतेस का? पडली काडी उचलली याच्या गुबीले दुःख लागते ना, यानं करते बिझनेस. आवत का आता पोट भरतलं शिवा द्याल का व? एवढ्याला शिवा देता तरी तुला शरम नाही लागे का रे? अव तेच तर म्हणत आहो मी, तुम्ही एवढ्याला शिवा देऊन मला शरम नाही लागत आहे. हे पाहून तुम्हाला शरम लागायला पाहिजे. परश्या 1 मिनिट थांब ना गा, फोन येत आहे ना. हा बोल बे झेंडू. बे परश्या भाऊ कामामध्ये आस का बे? हो मीटिंग चालू आहे माझी. काहून बे? अबे शेंडेच्या दुकानापाशी ये लवकर. कायले तर बे? अबे ये ना बे, काम आहे ना. बरं ठीक आहे गे, येतो पाय. हो ठीक आहे. बाबा बाबा गा, मला अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो थोडसा. अबे भौशीच्या माझ्या घरी पाय ना ठेवायचा. काय करायचंय? एवढा वेळ सांगून याले काही झाला फायदा? चल बिलकुल दरवाजा नाही खोलाचा पाय. बे परशा भाऊ येताव म्हणे. अबे तू आता रुपेश भाऊले फोन लावून टाक ना, त्याला इकडच बोलवून टाक. फक्त त्याची आजी नाही राहावा घरी, नाही तर मोठ्यानं कल्ला करते. अबे तू लावून तर पाय पहिलं. थांब लावूनच पाहतो. माय आता फोनाला धंदे नसत रे. बोल ना बापू, का झाला? अरे रुपेश भाऊ इकडे ये ना, शेंडेच्या दुकानापाशी. कायलो बे? अरे ये ना तर गा, तू थोडसा बोलाच आहे ना तुझ्या बरं. बरं ठीक आहे गे, येताव थांब. पण ह्याचा कोणता काम पडला माझ्याजवळ? कोणाचा हो रे, कोणाचा हो फोन? कोठी जातस तू? कोण बोलवलं रे तुले? अव हे मित्र हो बोलवलं. काम आहे का काय आहे का माझा? काच काम पडलं कोणाले हो? जेवण करून झोपाच्या काम आले तर? कामाधंद्याचा पोरगा आस, भालधंदे करू नको. काहाचे भालधंदे व त्याला काय काम असेल म्हणून त्यानं बोलवलं नसेल माले. जाऊन येतो. तुझा माहित आहे ना माले, तू टिलू पेवाले शिकलास तर. टिलू पेवाले शिकलो? इले कोण सांगला? तू असे धंदे सोडून दे बाप्पा. तुझं नाव सांगतो तुझा बाप आल्यावर. अव तू का पागल बिगल झालीस का व? मी असे धंदे करतो का व? तुला कोण सांगला व? अव पाटलीन माझी कोणतरी बदनामी करताय व. तुला वाटते मी पेतो म्हणून? मला माहितच आहे. त्या दिवशीच मूत पिऊन आलास तर घम वास मारली. तुला काय आम्ही बोलून नाही म्हणून सप्पा शेपारून गेलास तू. झोप उगा मुगा, इकडे हिंडाला बिंडाला जावाचं नाही पाय. अव आत्ता येतो व. लोकाचा गुखावाल जातस तिकडं. कोणतं काम आहे? अव जेवल्या दर्शनी मला झोपाची सवय नसे व, नाही तर ऍसिडिटी होते पोटामध्ये. का एवढ्यानं मुजूर झालास रे माझ्या बेट्या? ऐकस का नाही रे माझी? तू झोप उगी मुगी, माझा दिमाग खराब नको करू पाय आता. अरे माझ्या बकरी ऐकस का नाही रे? तू तर मरी माराय का नाही रे माझ्या बेटिया? कोण्या नात्राले हो रे? काम पडलं असं म्हणतो तुझा. ए बा रुपेश, तू ये घरी. तू तर कापतो पाय कोणाला तरी देवाले. आता फक्त बांडाले फोन लावायचा राहिला बे. हा सांगा बे, कोणतं काम काले बोलवलं तुम्ही इकडे माले? अबे परशा भाऊ थोडा वेळ बसत, सर्वजण येऊ तर देत, मग सांगतो घे ना. बाकीचे म्हणजे
अजून कोणाकोणाला बोलवलं बे तुम्ही? पूर्ण का बाजारच मांडला का नाही तर? अबे फक्त दोघं जण याचात घे. थांब थोडसा. दोघं म्हणजे कोण कोण? तुले बाय बे चांबार चौकशा 2 मिनिट बसला झाला का तुला सपास माहित होतं घे ना. अबे तू आता बांडाले फोन लावून टाक ना. आबा कसा का हो बे? काही मॅटर बिटर झाला का नाही तर? आबा रुपेश भाऊ ये बस. अबे बसगी काही नाही, आमची बुडगी बोंबलते, सांगा लवकर का हो का? अबे काय यार. अबे थांब ना 2 मिनिट बसलास तर का होते? हे बोंबलते हे बोंबलते लावत असतं तू. तुले मोठे काम धंदे राहतात बे. अबे तू बांडाले फोन लाव ना पहिलं. हो हो लावताव लावताव. अबे का हो बे टोकही नशे न टाकाही नशे करत तर एकवडा लावून पाय पुन्हा. बे याले फोनच नसे लागत. फोन नसे लागत असा कोणा नक्षत्रामध्ये गेलो बे यानं? का माहित. बांडाले फोन नाही लागत आहे. यानं गेलं कोटी असल. सकाळपासूनचा संध्याकाळवरी काहीच नाही ना. अगर अंधार जर पडला का आका मला हगालेच लागते बापा. बहीणला एवढीवर हगाले याले मोठा भेवच लागते रे बापा. पहिल्याच वाघाचा भेव आहे अन पावसाळ्याचे दिवसही आहेत. बहीणलं बापाला कितीतरी वेळा म्हणलू आगा संडास बांध का हं? एवढा मोठा जंगल का आले हो म्हणते. बहीण मायला उद्याच्या दिवशी वाघ जर मला खाऊन टाकल तर केवढ्याची हो म्हणलू. सप्पा पैसा माय बापालाच भेटते, माले का भेटल आंबा? नाही नाही आंब्याची गुई. हुट. हाय हे च्या मायला काचा आवाज हो. या वर्षी कोणी हालती मंदी संडास बाथरूम बांधास लागते रे बाप्पा. जाने तो जहाने न. माझी हे संडासही मोठी हरामस आहे. अर्धा घंटा झाल्याशिवाय होईच नाही. आजच्या दिवशी कसा बसा माले घरी पाठव रे बाबा. उद्यापासून अंधारात यांनी बंद, सकाळीच येतो. हे आवाज का चाव येत आहे? आई व च्या मायला कोणाचा फोन हो का एवढी वर्ष याचा होता? बे हॅलो बांडा कोटायच बे. तू हे विचारासाठी मला फोन केलास? अबे तुले मंगांपासून फोन लावत आहो मी, तुझा फोनच नव्हता लागत. आता फोन लागला म्हणून तुला विचारता कोट्यास म्हणून. मी 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 घरी आहो. बे काही खोटं नको बोलू, तू घरी नाही आस. मगाशी परशा भाऊ तू जास्त घराकडून आला बे, तू ना दिसलास ना मग. अबे बरोबर आहे, मी मगाशी बाथरूम मध्ये गेलो होतो, मगाशी आला असून परशा मग. अबे पण तुझ्या घरी बाथरूम कोठी आहे? बाबा बाथरूम म्हणजे घराच्या मागं नाही का बे लगविले? अच्छा असा म्हण ना मग. बोल ना बे, फोन काले केलास तू तर? अबे इकडे शेंडे भाऊच्या दुकानाकडे ये ना. शेंडेच्या दुकानावर कायले बे? अबे कामास ये, बहुत पोरं जमा झाल्यात, ये लवकर. बरं ठीक आहे घे येतो घे. साला याला माहित तर नसन झाला मी हगल आलो म्हणून. नसन झाला म्हणा, पण याला मला फोन का आले केला? सप्पा पोरं जमा झाल्यात म्हणजे कोणी लपडेवाले पराले का नाही तर? नाही परशा भाऊ तर घरीच आहे. मग झाला का एवढे पोरं जमा झाले? कोटी बकरा बिकरा तर नाही कापले? पाण्या पावसाचा कोणी गचकला का नाही तर? तेथे गेल्याशिवाय काहीच समजे नाही. चल. बिबट्या आला का नाही तर? हा गा बिबट्या भाऊ थांब न गा, मला गुबी तर धू दे. अशी वारलीच धरून जाऊ का? गुबी का घरी गेल्या धुता ते पहिलं पर. अबे आता तरी सांगा बे, त्यानं येतच आहे ना? हो ना बे सांगा ना. नाही भाऊ बांडा आल्याशिवाय नाही. अबे तर का बांडा तोपखानो का आम्ही त्याची वाट पाहत राहून? अबे थांब ना यार 2 मिनिट, पुन्हा त्यानं येईल मग त्याला सांगा. आता तुले सांगा, मी काय हे धंदे करत राहू का बे? अबे काव झाला बे? हे वा आलं. हाय हो. अबे कायले बे एवढ्या दम टाकत आलास? अबे का झाला ब्रो, कुत्रे वगैरे लागले का मांग? मग का तर हा कारावाला कुत्रा बहुत बदमाश आहे म्हणतो. याच्या एक दिवस पिंडा मोडा लागते. काल बे बोलवला सांगा लवकर. ऑर्डर ऑर्डर. आता सर्वजण चुप राहा बे. आता आम्ही तुम्हाला सांगतो का आम्ही ते सर्वजण काले बोलवलून. संत्या गौल्या आणि मी आम्ही 3 जण विचार करून का कुठेतरी फिरासाठी जाऊन. अच्छा फिरासाठी हो. अबे तर तू हे गोष्ट मंगांपासून लपवून ठेवलास. मगाशी जर सांगला असता तर मगाशी तुला हो म्हणून दिलो असतो ठीक आहे म्हणून. का तर अबे पण प्लॅन तर करायला लागन बे, कायच्यान जायचा, कोठं जायचा, किती पैसे लागतील. अबे तर सांगा ना बे कोठी जाऊन. अबे तर त्याच्यासाठीच तुम्हाला इथं बोलवलं, आता बड्या प्लॅन करा होते. अबे तर एक काम करा ना बे, माझ्या गाडीमध्ये डिझेल टाकून द्या, मस्त बड्यापैकी चिखल धरायला जा होते. ठीक आहे ना. का म्हणता बे तुम्ही, जाऊन का चिखल धरा?
अबे जाऊन तर चिखलदरा नाही तर कोटीच नाही. अबे ठीक आहे बे, चिखलदरा फायनल करा भाई. बे फायनल ना, रुपेश भाऊच्या गाडीमध्ये डिझेल टाकायचा आणि चिखलदरा जायचा. ओके. अबे हो, घ्या ना टोलचा खर्च आणि 2,000 रुपये सर्व्हिसिंगला द्याल तरी होऊन जाते. अवा का झाला बे? अबे काही तर बोला, चुपचाप काऊ ना. अबे यार, तू तर आताच म्हणला डिझेल भरा म्हणून. अबे म्हणलू बे, पण आता 2,000 रुपये दिला तर काय होते? माझ्या गाडीची सर्व्हिसिंग तरी होऊन जाईल बे. बरं ठीक आहे घे, देऊन तुला 2,000 रुपये. पहिलं हे सांग, डिझेल कितीचं लागल? आता बाराचा अवरेज पकडून चालाल तर 6,500 7,000 रुपये टाकून द्या. बाप रे, तेवढा बे? मग का बे, किती दूर आहे बे? 800 किलोमीटर होते बे येणं जाणं. आम्ही किती जण? 1 2 3 4 5. आता 5 जणाचे होते 10,000 रुपये. डिझेलले गेले 7,000 रुपये आणि सर्व्हिसिंगले गेले 2,000 रुपये. 1,000 रुपये वाचतात बे फक्त. एवढे पैसे नसत बे माझ्याकडं. अबे तर अजून पोरं पाहणं बे कोणतरी. 15 जण राहिलं तर 1 नंबर होते बे. हेच पोरं बड्या मुश्किलनं भेटले होते बे. आता 1,000 रुपये म्हणलं तर एका वेळी दणकाच लागते बे. आता कसं आहे, मलाही पाहा लागल ना भाऊ. जाताना अगर जर पोलीसवाले अडवले तर मला द्या लागते बे 2,000 रुपये. एक तर माझी गाडी पॅसेंजर गाडी नव्हे, तुला माहीतच आहे. राहो बाप्पा, आपल्याकडं नसत तेवढे पैसे. ठीक आहे मग, पहा मग जमत असेल तर सांगा, मी चाललो घरी. रेल्वेनं जाऊन का बे? भूक गेलाच बे रेल्वेनं. कधी जाऊन पोहशीन, कधी खाशीन, कधी राहशीन, कोठे कशी का करशीन बे? राहो बे, आमच्या मामाच्या गावचे पोरं चालले, त्यांच्यामध्ये चाललो मी. साला कालवरी पोरं येतं म्हणले होते पाय, आता वेळीवर बदलून गेले. अबे एक काम करून का बे, जवळपासच जाऊन का बे? जवळपास मजा नाही बे, जातोय मी घरी. बे परशे आपण जाऊन का बे रेल्वेनं? सीधा पाहत 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 जायचा ना, संध्याकाळच्या रेल्वेनं वापस. तिकीट आहे कमी लागते बे, 400-500 रुपयामध्ये होऊन जाते. रेल्वेनं नाही हो बे मी. बे परश्या, आपणच जाऊन का बे बाईकनं? तुले मस्त मवाची पाजत 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 नेतो बे. झाडीपट्टीमध्ये मस्त भेटते, कडक माल, ओरिजिनल. मस्त जंगल बिंगल पाहून या होते रोडनस. आता नाही जाऊ बे कोटीस अजिबात, खातो ना घरीच राहतो.